नमस्कार व्ह्यूअर्स, मी डॉक्टर बाळासाहेब शेडबाळे डॉक्टर द वॉकर या चॅनलवरती आपलं स्वागत करतो. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की नवरात्रोत्सव चालू झाल्यापासून आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने वेगवेगळ्या धार्मिक स्थळी चालत जाऊन भेटी देऊन कसं दर्शन घेतो आणि परत येतो त्याचे व्हिडिओ आपण अपलोड यापूर्वीच केलेले आहेत. या सर्व पाठीमागे आमचा उद्देश एकच आहे की सर्वांनी सकाळी लवकर उठावं आणि मॉर्निंग वॉक करावं. आज आपण या व्हिडिओमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, जिला अंबाबाई म्हटलं जाते, हे आमच्या गावापासून 25 किलोमीटर लांब असलेलं मंदिर, या मंदिराच्या ठिकाणी आम्ही कसे चालत गेलो आणि कसे दर्शन घेतलो हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला आई अंबाबाईचं दर्शन होणार आहे. आजचं अंतर जास्त असल्यामुळे आज आम्ही रात्री लवकरच निघालो. लवकर म्हणजे रात्री 10 वाजताच निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळचं दर्शन घ्यायचं होतं तरीसुद्धा रात्री 10 वाजता आम्ही निघालो, कारण आज संख्याही खूप होती, महिलांची संख्याही खूप होती आणि त्यामुळं आम्हाला थोडं सावकाश जावं लागणार होतं. नेहमीप्रमाणे फास्ट चालता येणार नव्हतं, त्यामुळं आम्ही रात्री 10 वाजताच निघालो आणि चालत आम्ही जायला निघालो. रात्री साधारण 2 वाजले होते आणि कोल्हापूरच्या त्र्यंबोली देवी मंदिरानजीक आम्ही पोहोचलेलो होतो. आजच्या या उपक्रमामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही मिळून 39 जणांनी भाग घेतला होता. आज थोडी संख्या जास्त होती, परत नंतर एकत्र सगळे येणार नाहीत म्हणून आम्ही याच ठिकाणी फोटोशूट केलं. तरीही काही लोक मागं पुढे झालेलेच होते. जे आहेत तेवढ्यांचं तरी होऊ दे म्हणून आम्ही ह्याच ठिकाणी, कारण नेहमी आपलं कसं असतं की दर्शन झाल्यानंतर मंदिरावरच आम्ही 2 फोटो घेत असतो आणि त्यानंतर आम्ही पुढे जात असतो. पण आज मंदिराच्या आवारात पण गर्दी असणार, आपल्याला फोटो व्यवस्थित घेता येणार नाहीत आणि संख्याही खूप जास्त आहे, त्यामुळे आम्ही इथेच फोटो घेतलो. त्या ठिकाणी थोडी विश्रांती घेतली आणि मग आम्ही पुढे चालायला चालू केलो. ही आहे कोल्हापूरच्या उमा टॉकीज नजीकचं सिद्धिविनायक मंदिर. रात्रीच्या वेळी आम्ही असेच पुढे चालत राहिलो. आता या ठिकाणी आम्ही तिघे पुढे आहोत तर बाकीचे पाठीमाग आहेत. अगदी मोजकी लोक अजून आमच्याही पुढे गेलेले आहेत. असे करत मागं पुढं होत आम्ही सर्वजण मंदिराच्या नजीक एकत्र येतोच असे समजून सर्वजण आपापल्या पद्धतीनं ज्यांना ज्या स्पीडला जमत होतं त्या स्पीडनं ते चालत होते. आता आम्ही या कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा बिंदू चौकात पोहोचलेलो आहोत. या बिंदू चौकाचा मोठा इतिहास आहे, ते पण आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधून यूट्यूबवर पाहू शकता. आणि तिथून आम्ही पुढे सब जेलच्या मार्गाने पुढे मंदिरच्या दिशेने जायला निघालो. मंदिर अगदी हाकेच्या अंतरावर राहिलं होतं, त्यामुळे जो काही थकवा आलेला होता तो थकवा निघून गेलेला होता. आणि अशा प्रकारे एक ग्रुप, आमच्यातच काय 4-5 जणांचे ग्रुप झालेले होते, ते एक ग्रुप भवानी मंडपच्या येथे एकत्र यायला सुरुवात झाली. मंदिरामध्ये शूटिंग करून मी बाहेर आलो आणि मग मला समजलं की मंदिरामध्ये शूटिंग करता येत नाही. या माझ्या झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. फार अंतर पण नव्हतं, दोन ग्रुपच्या मध्ये अगदी थोडंसं अंतर होतं, पण होतं मागं पुढं होते. सर्वजण एकत्र आले आणि त्यानंतर आम्ही मंदिराच्या उत्तर दरवाजाला जायचं ठरवलं, कारण जे मुख्य दर्शन असतं त्या दर्शनाला खूपच गर्दी होती आणि मुखदर्शन घेण्यासाठी आपल्याला उत्तर दरवाजामधून प्रवेश होता. त्यामुळं आम्ही मुखदर्शनच घ्यायचं ठरवलं, कारण 25 किलोमीटर चालल्यानंतर परत रांगेत बराच वेळ थांबावं लागणार होता. कदाचित 4-5 तास पण थांबावे लागले असते.
आणि तरीही गर्दी आज कमी होती. म्हणजे लक्षात घ्या, नवरात्री उत्सवात अंबाबाईचं दर्शनासाठी किती गर्दी असते. कारण संपूर्ण महाराष्ट्रातून, कर्नाटकातून लोक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे खूपच गर्दी असते. आणि अशा प्रकारे साधारण पहाटे 3:45 वाजता आम्ही उत्तर दरवाजाला पोहोचलो. गेट बंद होतं. गेट उघडण्याची आम्ही वाट पाहत होतो. गेट उघडलं आणि शेवटी आम्ही मंदिरात गेलो. छानशी मंदिराची सजावट केली होती नवरात्रोत्सव असल्यामुळे. आणि आम्ही तिथे दर्शनासाठी थांबून राहिलो. दरवाजा अजून बंद आहे. दरवाजा कधी उघडतो आणि कधी दर्शन घेतो असं आम्हाला झालेलं होतं. तिथं आलेल्या प्रत्येक भक्ताची तीच अवस्था होती. आणि प्रत्येकजण कधी मेन मंदिर गाभारा उघडतो हे वाट पाहत होते. आणि अशा प्रकारे उघडलेला आहे गाभारा. ती पाहू शकता मूर्ती आपण. या ठिकाणी येऊन आम्ही दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर मगच आम्ही बाहेर आलो. गर्दी खूप होती. धक्काबुक्की म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला दर्शनाची ओढ होती. मग त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करत होते. मग आम्ही पुढेच होतो. आम्ही हळूहळू रस्ता करत बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर नेहमीसारखे फोटोशूट करायचं होतं, पण प्रत्येकाचे ग्रुप वेगळे वेगळे झाले होते. प्रत्येकाने आपल्याला जमेल त्या पद्धतीने फोटोशूट केलं. बाहेरून मंदिराची आकर्षक रोषणाई कशी केलेली आहे याचं पण आम्ही शूट केलो. हे पहा किती छान असं रोषणाई केलेली आहे, सजावट केलेली आहे. आम्ही कित्येक वेळा महालक्ष्मीला गेलेलो आहोत, पण अशी सजावट आम्हाला बघायला मिळालेली नव्हती. आता पहिल्यांदा सजावट बघायला मिळाली. मंदिरावरती लाईटिंग पण छान होतं. अशा प्रकारे येणारे प्रत्येक भाविक भक्त अगदी डोळे भरून या दृश्य पाहत होतं. आणि त्यानंतरच पुढे आपल्या मार्गाला जात होतं. आम्ही बराच वेळ या ठिकाणी रेंगाळलो. कमीत कमी पाऊण तास ते 1 तास आम्ही थांबलेलो होतो. आता आम्ही वायव्य कोपऱ्यात आल्यानंतर तिथूनही थोडं शूट करायचा मोह झाला आणि परत तिथं पण शूट केलो आणि पुढे जायला निघालो. मित्रांनो, हे ऐतिहासिक मंदिर आम्ही पाहतच पुढे जात होतो. या मंदिराचा पण इतिहास फार मोठा आहे. तो या व्हिडिओत आपण कव्हर करू शकत नाही. त्याच्यासाठी स्पेशल एक ब्लॉग करावा लागेल. तर अशा प्रकारे आम्ही संपूर्ण मंदिर पाहून दर्शन घेऊन परत आमच्या मार्गाला निघालो. आणि साधारण सकाळी 7 वाजता आम्ही गाडी बोलवली होती. 5:30 वाजता त्या गाडीत बसून आम्ही 7 वाजच्या दरम्यान घरी पोहोचलो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद व्ह्यूअर्स.